प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या काटेकडे बंदूक होती. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळीशाई फेकून धक्कादायक हल्ला करण्यात आला. फत्तेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले असताना काही लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे येऊन काळीशाई फेकली आणि त्यांना खाली ओढून मारहाण केली. या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचं दिसून आलंय. या प्रकरणी दीपक काटे, भाजप युवा मोर्चा राज्य सचिव किरण साळुंके, भवानेश्वर शिरगरे यांच्यासह एकूण 7 जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी 2 आरोपींना अटक केली असून सध्या 5 आरोपी फरार आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे काळ्या रंगाचा शर्ट परिधान करत हातामध्ये पोस्टर घेत विधान भवन परिसरात दाखल झालेत आणि या पोस्टरवर झुंडशाहीचा निषेध असा उल्लेख करण्यात आला आहे. तर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की पुरोगामी विचारासाठी लढणारे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. दीपक काटे नावाच्या भाजप कार्यकर्त्याने जे कृत्य केलंय त्याचा आम्ही निषेध करतोय. दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांनी जो समाजाला आचार विचार दिला आहे तो त्यांना पटला नाही म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. आता प्रवीण गायकवाड यांना जो पुरोगामी विचार घेऊन ते जात आहे तो त्यांना पटला नाही म्हणून त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. पुरोगामी विचारासाठी, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी लढणारे व हा विचार सामान्य लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी गेले 25-30 वर्ष प्रयत्न करणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर दीपक काटे नावाचा जो भाजपचा कार्यकर्ता आहे त्यांनी जे कृत्य केलं त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. खरं तर आपण बघितलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना दाभोळकरांचे विचार पटले नाहीत, पानसरेंनी जो खरा इतिहास लोकांसमोर आणला तो त्यांना पटला नाही. त्याच्याचबरोबर कलबुर्गी यांना समाजाला जो विचार दिला तो त्यांना पटला नाही. त्याच्याचबरोबर पत्रकार गौरी लंकेश यांनी सत्यासाठी जो प्रयत्न केला हा त्यांना पटला नाही. अशा विचाराची जी लोक या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत अशाच लोकांना प्रवीणदादा गायकवाडांनी जो पुरोगामी विचारासाठी केलेला प्रयत्न आहे तो तिथं पटला नसावा असं आपल्याला सर्वांना बोलावं लागेल. हा जो दीपक काटे तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. पुण्याच्या एअरपोर्टला सुद्धा एक पिस्तूल आणि 28 कारतूज जसं की बॉर्डरवर जाऊन हा स्वतः त्या ठिकाणी लढणार होता असं कुठंतरी आपल्या सगळ्यांना वाटतं. आता हा पिस्तूल खरा आहे का, म्हणजे त्याला लायसन्स आहे का हे आपल्याला बघावं लागेल. पण त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा संयोजक पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी त्या दीपक काटेचं पद आहे. म्हणजे हा व्यक्ती कुठल्या विचाराचा याचा अंदाज या ठिकाणी आपल्या सर्वांना लागतो. आणि काल जर आपण बघितलं तर काल प्रवीणदादा गायकवाडांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं. झुंडाशाहीच्या माध्यमातून काही 10-20 लोक तिथं उभे होते, त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि शाई फेक केली. प्रवीणदादा लढणारे आहेत, घाबरणारे नाहीत, ते साईडला जाऊन थांबले. या झुंडाशाहीच्या लोकांनी, या दीपक काटेली, या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रवीणदादांना परत एकदा रस्त्यावर आणलं. परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता. आम्हाला असंही कळतंय
की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता. खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता, नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला, त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला, त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.